पावसाळ्याच्या दिवसात आपले केस खूप गळतात आणि केसांना असा व्हॉल्यूम नसतो. त्यामुळे एक मी छान तुम्हाला तेल दाखवणार आहे कसं करायचं. हे मला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेलं आणि त्याप्रमाणे मी तेल केलेलं आहे. आणि माझ्या पार्लरमध्ये हेड मसाजलासुद्धा मी हे तेल वापरायची. तर हे अशी कोरफड घ्यायची. हे बघा, त्या कोरफडीला मध्ये असं कापायचं. आता ही मला जरा छोटी आहे माझी कोरफड, तुमच्याकडे मोठी असेल तर मोठी घ्या. आता हे मध्ये कापलं ह्याला, हे बघा हे असं कापून घ्यायचं. आता ही मध्ये आपण कोरफड कापून घेतली आहे, त्याच्यामध्ये हे ओलावा आणि त्याचा गर असतो. त्याच्यामध्ये काय करायचं, ह्या मेथ्या आहेत ना, कोरफड अशी ठेवायची आणि त्याच्यावर ह्या अशा मेथ्या टाकायच्या. जितक्या राहतील, म्हणजे त्याला काय असं प्रमाण नाही आहे, तर अशा मेथ्या टाकायच्या. हा कोरफडीचा जो गर असतो आणि त्याच्यात जो ओलावा असतो ना, त्यात ह्या मेथ्या छान भिजतात. हे बघा, आता सगळीकडे आपण मेथ्या ह्या अशा टाकून घ्यायच्या. जितक्या राहतील तितक्या. आणि नंतर त्याला वरून हे त्याचं साल आहे ते असं लावून टाकायचं. ह्याला दोऱ्याने बांधा, नाही बांधलं तरी चालतं. असं ठेवलं आहे किचनमध्ये कुठेतरी किंवा टेबलावर असं कडेला ठेवायचं. हे साधारण 24 तास ठेवायचं. म्हणजे आज जर तुम्ही सकाळी केलं तर उद्या सकाळपर्यंत हे असंच ठेवायचं. ह्याला काही झाकायचं नाही, काही नाही. त्या कोरफडीच्या गरामध्ये ओलावा जो आहे, पाणी आहे, त्याच्यामध्ये ह्या मेथ्या भिजतात आणि त्याला थोडे थोडे मोड येतात. आता हे असं आपण ठेवून द्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर उद्या सकाळी आपण बघू हे मेथ्या कशा झाल्यात त्यातल्या त्या. हे आपण काल कोरफडीमध्ये मेथ्या पेरल्या होत्या. ह्या बघा, ह्या मेथ्यांना छान मोड आले, भिजलेत त्या कोरफडीमध्ये आणि त्याला बारीक बारीक मोड आलेले आहेत. तर आता ह्या मेथ्या आहेत. ह्या एका भांड्यामध्ये मी कढीपत्ता आणि थोडासा कडुलिंब टाकले आहे. म्हणजे कडुलिंब आणि कढीपत्ता, हे म्हणजे हे आपण भाजीला वापरतो तो कढीपत्ता आणि कडुलिंब हे थोडंसं टाकलं आहे. कडुलिंबामध्ये मुळे काही तुमच्या केसांमध्ये स्काल्पला इन्फेक्शन असेल तर ते निघून जातं. त्यामुळे आता हा गर पण घ्यायचा आहे आणि ह्या मेथ्या सगळ्या आपण काढून घेतो ह्या गरासकट. हे बघा, आता ह्या गरामध्ये मेथ्या ह्या सगळ्या घेतल्या. अशा त्या ह्याच्यामध्येच कोरफडीमध्ये मेथ्या भिजवल्या ना की त्या छान भिजतात, पण त्याच्या ओलावा जो असतो कोरफडीचा त्याच्यामुळे, आणि त्याला मोड पण येतात छान. आता हे सगळं आपण काढून ह्या भांड्यात टाकणार आहे. आता मी हे थोडंसंच तेल करणार आहे. तुम्हाला जर जास्त, कारण माझा हा जो कोरफड आहे ती मी मध्ये काढली होती, त्यामुळे आता छोटी छोटी पानं मिळाली मला, जास्त मोठी मिळाली नाही. त्यामुळे मी थोडंसं तेल करते. हे सगळं आता आपण त्याचा गर हा असा काढून घ्यायचा. आता हा गर, ह्या मेथ्या भिजलेल्या, हे सगळं मी ह्या भांड्यात घालते. त्याच्यामध्येच आता मी ही जास्वंदीची 3-4 फुलं टाकणार आहे आणि ह्याच्यात आता आपण तेल घालायचं आहे. तेल घालून ते एक अर्धा तास चांगलं भिजत ठेवायचं आणि नंतर मग गॅसवर ठेवायचं आहे. पण गॅसवर ठेवतो आपण त्यावेळेला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, कारण हा जो ओलावा असतो म्हणजे ह्याचा,
कोरफडीचा, त्याच्यामुळे ते तेल असं उडतं, त्यामुळे झाकण ठेवायचं आहे. भांडं मोठं घ्यायचं आहे. जर तुमचं तेल जरी किती अगदी म्हणजे पाव भांडं तेल असेल तर तुम्हाला एवढं मोठं भांडं घ्यायला पाहिजे, किंवा उंच जर तुमच्याकडे गंज वगैरे असेल तर तसं घ्या, कारण का ते उडतं त्यामुळे ते भांड्यातच राहील. म्हणून भांडं मोठं घ्यायचं आहे, तेल जरी कमी असलं तरी. आता आपण ह्याच्यामध्ये खोबरेल तेल टाकू. हे बघा, आता मी हे कोकोनट ऑइल टाकते. अंदाजे टाकायचं, ह्याला काही असं प्रमाण वगैरे काही हे नाही आहे, कारण सगळ्या वस्तू आहेत त्या आपल्याला केसांसाठी स्काल्पसाठी उपयोगी आहेत. हे कोकोनट ऑइल आहे, एक्स्ट्रा व्हर्जन कोकोनट ऑइल, तर ते मी ह्याच्यात घालते. तुम्हाला किती तेल करायचं त्याप्रमाणे तुम्ही घाला. आता हे बघा, हे सगळं तेल टाकले मी ह्याच्यात, आणि हे असं तेलामध्ये एक अर्धा तास मी सगळं भिजत ठेवते. ह्याच्यात मी कढीपत्ता टाकला आहे, कडुलिंब टाकला आहे, मेथ्या आहेत भिजवलेल्या, त्याला मोड आले आहेत, आणि कोरफड पण आहे. ह्याच्यात तुम्ही काळे तीळ पण टाकू शकता, किंवा ते कांद्याचं बी येतं ते पण टाकू शकता. असं हे सगळं मी आता हे बघा, हे तेलामध्ये आता असं भिजत ठेवलेलं आहे. हे थोडा वेळ मी भिजवून देणार आहे ह्याला, आणि मग ते मी गॅसवर ठेवणार आहे. हे तेल केलं ना, हे तेल खूपच म्हणजे गुणकारी आहे, आणि खरंच तुमचे केस खूप छान होतात. ह्या दिवसामध्ये खूप केस गळतात, किंवा लगेच परिणाम नाही होणार, पण हळूहळू ह्याचा परिणाम तुम्हाला दिसेल, असं नियमित तेल केलं तुम्ही तर. हे बघा, आता हे मी तेल गॅसवर ठेवलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. हे बघा, हे असं थोडा 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 उडत असतं, कारण हे कोरफडीमधलं पाणी असतं ना, त्या पाण्यामुळे हे असं उडतं. हे बघा, झाकणावर सगळं उडालेलं आहे तेल. तर ते असं झाकण ठेवून कोरफड, ती आपण जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, हे जे सगळं टाकलं आहे ते छान ब्राऊन होईपर्यंत हे तेल उकळून घ्यायचं, आणि मग गाळून ठेवून द्यायचं. आता आपण गाळून घेतलं आहे तेल. हे तेल आता तयार आहे. आता हे सगळं कोरफड, मेथ्या म्हणजे मोड आलेल्या मेथ्या, कोरफड, जास्वंद, कढीपत्ता, कडुलिंब हे सगळं घालून हे तयार केलं आहे तेल. आता ह्या तेलाने हेड मसाज कसा करायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.